हाय सकिनो, श्री स्वामी समर्थ। तुमच्या सर्वांच्या खूप रिक्वेस्ट आल्या की तू स्टेटसला टाकलेला रवा केक आहे तो कसा बनवलेला आहे। तर मी छोटे छोटे व्हिडिओ घेऊन असे स्टेटसला टाकले होते। हा ऑर्डरचा केक होता, तर इतका सुंदर रवा केक झाला होता। तर सगळ्यांनी ही छोटीशी रेसिपी दे म्हणून सांगितल्यावर मी छोटे छोटे व्हिडिओ केले होते, तेच तुमच्याबरोबर शेअर करते। अगदी सोपी रेसिपी आहे। तर आता मी काय काय साहित्य घेते ते पहा। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप साखर घेतलेली आहे आणि 1 कप रवा घेतलेला आहे। आता हे मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर असं बारीक झालेलं आहे। आता याच्यामध्ये अर्धा कप मैदा टाकलेला आहे, ते पण मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप दही आणि अर्धा कप तेल असं घेतलेलं आहे आणि अर्धा कप दूध आणि केकला चव येण्यासाठी चिमूटभर मीठ टाकायचं आहे। आता याच्यामध्ये मी माझ्याकडे अवेलेबल होतं कंडेन्स्ड मिल्क, तर ते मी 1 चमचा टाकलेला आहे। तुम्ही इथे मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे असं बारीक एकदम अशी ही पेस्ट तयार होईल। म्हणजे तुम्ही मिक्सरवरती मिक्स करायचं नसेल तर भांड्यामध्ये घेऊनसुद्धा मिक्स करू शकता। मिक्स करून झाल्यावर 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे। रवा फुलून येईल तोपर्यंत मी इथे केकचा टीन घेतलेला आहे आणि त्याला असं चारी बाजूनी तूप लावून घेतलेलं आहे। तूप लावायचं नसेल तर तुम्ही तेलही लावू शकता। बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर टाकू शकता। आता 10 मिनटानंतर बघा मिश्रण थोडंसं असं घट्टसर झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे परत दूध टाकलेलं आहे। आता इथे 10 मिनटानंतर रवा हा फुलला जातो, त्यामुळे एक्स्ट्रा दूध लागू शकतं। म्हणजे 1 कप रव्याला 1 कप दूध हे लागतंच। आणि दूध टाकल्यानंतर हा रवा एकदा मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर असं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे। तर बेकिंग पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे आणि पाव चमचा घेतलेला आहे ते बेकिंग सोडा। केकला छान चव येण्यासाठी वेलची पावडर टाकलेली आहे। तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स असेल तर 2 ते 3 ड्रॉप टाकायचा। परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं। इथे कोणताही हाताचा वापर झालेला नाही, फक्त आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जिन्नस टाकलेले आहेत आणि असं हे बॅटर तयार झालेलं आहे। बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकल्यानंतर हे बॅटर छान मस्त फुललेलं आहे। जर तुमच्याकडे बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इनोचे 1 पॅकेट टाकू शकता। आता इथे थोडंसं भांडं टॅप करून घ्यायचं आणि आपल्या आवडीनुसार इथे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे। ड्रायफ्रूट नसेल टाकायचे तर तुमच्याकडे टूटी फ्रूटी असेल तीही टाकू शकता, त्यानेही केक अगदी सुशोभित दिसतो। आता इथे मी 5 मिनटासाठी कुकर गरम करून घेतला होता आणि 5 मिनटानंतर छान मस्त असं हे भांडं कुकरमध्ये ठेवून घेतलेलं आहे। कुकरमध्ये मी फक्त रिंग ठेवलेले आहे आणि बॅटर ओतलेलं भांडं ठेवलेलं आहे। आता इथे मी कुकरचं झाकण डायरेक्ट लावायचं नाही, त्याच्यावरची रिंग काढायची आणि शिट्टी काढायची आणि झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आणि एकदम मंद गॅसवरती म्हणजे बारीक गॅसवरती आपल्याला 45 मिनटं हा बेक करून घ्यायचा आहे। 45 मिनटानंतर बघा केक अगदी छान मस्त कलर आलेला आहे आणि केक तयार झालेला आहे। कुकरमधून केकचं भांडं काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी थोडंसं अगदी ठेवून द्यायचं। आता हा केक बघा किती सुंदर छान आणि बाजूने अशा कडाही सुटलेल्या आहेत, म्हणजे हा केक किती छान सॉफ्ट झालेला आहे। सुरीसुद्धा घातलेली आहे आणि अगदी क्लीन निघालेली आहे। आपला हा केक तयार झालेला आहे आणि जाळीवरती काढून घेतलेला आहे। तर बघा हाच पार्ट मी स्टेटसला टाकला होता। हा केक इतका सुंदर झालेला होता आणि ऑर्डरचा होता, तर मी कापून असा डब्यामध्ये भरून दिला होता आणि त्या ताईला पण खूप आवडलेला आणि तुम्हालाही आवडेल। तर ही स्टेटसला पाहिलेली रेसिपी तुम्हाला पाहायची होती आणि मी हा छोटासा व्हिडिओ दिलेला आहे। कोणताही केक करतेवेळी भांड्यांचा पसारा खूप होतो, पण इथे भांड्यांचा पसारा न करता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बॅटर बनवून केक तयार केलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा। भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।